आता राज्य सरकार एमएसआरडी म्हणजे हे मलिदा खाण्यासाठी, पैसा खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी, करप्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये एमएसआरडीसीचं एस्टिमेट किती आहे 101 कोटी। म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्टमध्ये 30 कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे। कारण याच्यातून पैसा कोणाला जातो तो काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला तिथे जातो आणि म्हणून हे करप्शन, ही दलाली आणि हे कॉस्ट एस्केलेशन असल्यामुळे पैसा जो समाज कल्याण, ओबीसी, ओपन समाज, इतरही सर्व स्कीम, महिला बाल कल्याण, त्याच्याचबरोबर इतरही जे महत्वपूर्ण स्कीम आहे, शेतकरी कर्जमाफी, याला आज दुर्दैवाने त्या ठिकाणी पैसा हा मिळत नाही। म्हणजे फक्त एमएसआयडीसी हे वेगळं, म्हणजे पीडब्ल्यूडी पूर्वी पीडब्ल्यूडी कामं करत होते, पण पीडब्ल्यूडी मध्ये कामं छोटी छोटी असायची, तर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसा कसा मागायचा म्हणून त्यांनी एक महामंडळ केलं एमएसआयडीसीचं। पीडब्ल्यूडीचा पैसा थांबवला आणि एमएसआयडीसीच्या माध्यमातून रस्ते केले जातात जे एस्टिमेटपेक्षा 20-25% जास्त असतात। म्हणजे नॅशनल हायवे -30% चालू आहे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम घेतो गडकरी साहेबांचं, पण एमएसआयडीसी आणि एमएसआरडीसी हे दोन जे काही त्या महामंडळ सरकारने केलेले आहेत त्याची कामं कॉस्ट एस्टिमेटपेक्षा ही 20-25-30% जास्त जातात। आणि एमएसआयडीसी मध्ये 14,000 कोटीचा घोटाळा, एमएसआरडीसी मध्ये 15,000 कोटीचा घोटाळा, अँब्युलन्स कॅम्प 6,000 कोटी, रिंग रोड मध्ये 25,000 कॉस्ट एस्केलेशन, कंत्राटी भरती 2,500 कोटी। म्हणजे हा सगळा पैसा जो आहे म्हणजे या सरकारचा नाद करती काय असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे।